नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलेलो आहे ड्रोन एक्सपोला। तर हे नेस्को गोरेगावमध्ये आहे मुंबईमध्ये। तर मी पहिल्यांदाच आलो, माझ्या दादाने मला रेकमेंड केलं की इकडे आपण जाऊन एकदा ड्रोन वगैरे बघूया, म्हणून मी त्यासोबत आज आलेलो आहे। तर मी तुम्हाला दाखवतो, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रोन्स आहेत इकडे आणि खूप मोठे ड्रोन्स आहेत, खूप सारे असे कमर्शियल ड्रोन्स पण आहेत जे तुम्हाला यूज करायला, म्हणजे जर तुमची फॅक्टरी असेल किंवा कंपनी असेल तर सिक्युरिटी बेसिससाठी आहे, किंवा शेतात आता आजकाल तर तुम्ही पाहिलंच आहे की शेतात वगैरे ड्रोन्स यूज केले जातात फवारणीसाठी किंवा पाणी पाठवण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टींसाठी ड्रोनचा वापर केला जातो। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रोन्स आहेत जे साईजला खूप मोठे आहेत, म्हणजे माझ्या एवढी साईज असेल याची, पण तुम्ही त्याची कॅपॅसिटी असते की किती किलो वजन उचललं जाईल, किती वेळ चालेल, तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत। तर मी तुम्हाला इथे जे पण स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्समध्ये कशा पद्धतीचे ड्रोन्स आहेत आणि जर का इंटरॅक्शन करता आलं की जे स्टॉल्सला आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेऊन तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरूर दाखवेन। SPH एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, तर आपल्याबरोबर SPH एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे सर, आपका नाम? संजय शर्मा आहेत आणि ते आपल्याला थोडक्यात सांगतील की कशा पद्धतीचे ड्रोन आहेत, काय आहेत आणि काय यूज केला जातो। सो सर, ये ड्रोन के बारे में आप बता सकते हैं? सर ये ड्रोन के बारे में सर, हमारे पास मल्टीकामकारी ड्रोन्स है, क्योंकि हम डिफरेंट टाइप्स के हैं। लाइक वन इज़ रणवीर, दिस इज सूरवीर एंड दिस वन इज़ महावीर, दिस वन इज़ पराक्रम। एंड सभी के ड्रोन्स के सबकी स्पेसिफिकेशन एंड फ्लाइट टाइम डिफरेंट है। और जैसे ये 1 kg पेलोड ले सकता है, ये 800 ग्राम ले सकता है, ये 500 ग्राम कैरी कर सकता है। अच्छा, मतलब वेट कैरी कर सकते हैं। 500 ग्राम। फ्लाइट टाइम डिफरेंट है, रेंज इज डिफरेंट। हाँ, और बेसिकली क्या यूज के लिए होता है, कैसे होता है? वी आर यूजिंग फॉर द डिफेंस पर्पस, and because Kamakaze is a suicide drone, we cannot use in the commercial and the other side, and we work for the defense purpose. And this one is a surveillance, we can use in the logistic, we can use in the domestic and commercial also. उसका वेट कितना कैरी कर सकते हो? टोटल वेट कैरी 5 kg कर सकता है। 5 kg? वाओ। And we are also running our RPDOs. There are some details below. Hisar, Fatehbad, Gurgaon, and one is Dahod, Gujarat, and one is location Sonipat also. And we also running a collaboration with the AICT and IIT labs. We provide the Polytechnic IT, and we also provide the workshop also. Oh, yeah. ठीक है, थैंक यू सो मच। कुछ प्राइस रेंज बता सकते हैं? So you can visit us on our website. Details is SPH Aviation. You can see the contact us on. Okay, online आपका सारा चीज we will revert back to on mail. Okay, that's great. So thank you so much. Thank you so much. तर तुम्ही पाहू शकता इथे ड्रोनचे पार्ट सुद्धा भेटतात। 3D प्रिंटर आहे या ठिकाणी। तर तुम्ही असे 3D प्रिंटिंग करून, ही 3D प्रिंटिंग मशीन आहे ज्या ठिकाणी ड्रोनचे पार्ट्स तुमच्या साईजच्या हिशोबाने तुम्हाला जसं हवं असेल की तुमच्याकडे ही मशीन आहे, त्या पद्धतीने तुम्हाला असे ड्रोन्स पार्ट्स ते बनवून देतात। या ठिकाणी ड्रोन्स एक्झिबिशन तर आहे, त्याचबरोबर त्यांनी एक वेगवेगळे त्यांचे जे व्हिडिओ काढलेले आहेत त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पण त्यांनी लावलेल्या आहेत इथे। तर प्रत्येकाला हे असे एक्सप्लेन करून सांगतात कशा पद्धतीचं आहे, काय आहे, कंपनीबद्दल सांगतात, ड्रोन्सच्याबद्दल सांगतात। तर खूप मस्त असं आहे, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या ठिकाणी येण्यासाठी, किंवा तुम्हाला ड्रोन्सबद्दल माहिती हवी असेल, किंवा तुम्ही इंटरेस्टेड आहात विकत घेण्यासाठी, तर मित्रांनो आपल्यासोबत युनिव्हर्सल इंजिन प्रायव्हेट लिमिटेडचे, आपका नाम? ऋतिश नारायणकर। हो, ऐसे रखना। येस, ऋतिश नारायणकर। मी इथे इंटर्न म्हणून आहे। अच्छा, तू मराठीच आहेस ना? मराठीत हां, सही आहे। हां, मराठीतच बोल। हो, ठीक आहे। तर आपल्याजवळ मल्टिपल कॅटेगरीमध्ये ड्रोन्स अवेलेबल आहेत। सपोज आपल्याजवळ ॲग्रिकल्चरसाठी पण ड्रोन अवेलेबल आहे, ट्रेनिंगच्या पर्पजसाठी पण यूज करतात, ॲज वेल ॲज डिफेन्स कॅटेगरीसाठी पण आहेत। ते पण ऑल 3 स्टेजेस, लाईक आपण समुद्रामध्ये पण यूज करू शकतो, त्याला जमिनीवर पण लँड करून समुद्रात पण उतरवू शकतो, आणि समुद्रात लँड झाल्यावर आपण तिकडून वापस एकदा उडवू पण, काय बोलतो, तसे आहेत। आणि हे सर्व टेस्ट केलेत तुम्ही आधी? हो, हे टेस्टेड आहेत। ओके। आणि स्पेशली आपल्याजवळ ट्रेनिंगसाठी जो ऑक्टाकॉप्टर आहे तो अवेलेबल आहे, विथ 10 kg to 15 kg, म्हणजे तो जो त्याला बेसिकली प्रोपेलर्स राहतात। बरोबर। आणि त्याचा एक ॲडव्हान्टेज पण असा आहे की आपण तो पूर्ण मॉड्युलर आहे, आपण त्याचा जो वॉरहेड आहे किंवा आपला जो पेलोड आहे तो चेंज पण करू शकतो। सपोज आपल्या इथे 2 मॉडेल ठेवले, तर जो फर्स्ट मॉडेल आहे त्या खाली लिक्विड टँक आहे, त्याच्यामध्ये आपण आपलं जे काही पण जसं खात राहिलं किंवा कुठलं लिक्विड टाईप मध्ये राहिलं ते आपण टाकू शकतो, आणि तो कम्प्लिटली मॉड्युलर आहे तिकडे, म्हणजे ते शेतीच्या कामासाठी जास्त यूज करतो। हो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते चेंज पण करू शकता। खूप चांगले तुमचे ड्रोन्स आहेत। आणि हा जो मोठा असा विमानच आहे ॲक्च्युअली? हा विमानच आहे, पण याला ड्रोनच्या कॅटेगरीमध्ये मोजतात। हा काय? म्हणजे असं काही कॅटेगरी वगैरे असते? कारण मला ड्रोनची कॅटेगरी कसे क्लासिफाय केले जातात बेस्ड ऑन त्याचा बॉडी वेट, त्याचा मास किती आहे, त्याच्यावरून आपण त्याचा C1 C2 असं क्लासिफाय करतो। ओके। तर
हा थर्ड कॅटेगरीमध्ये येतो. हा खूप वजन आहे. ॲज वेल एज याचा ओव्हरऑल तरी वेट काय वेट असेल त्याचं? त्याचा नियरली एक 40 kg नी जास्त असेल. ओके 40 kg च्या आसपास. आणि याच्यामध्ये रेंज हे 62 टाइम टेस्टेड आहे आणि याची रेंज 200 किलोमीटर्स पर्यंत आहे. म्हणजे आपण रिमोट थ्रू 200 किलोमीटर्स पर्यंत हो याला कंट्रोल करू शकतो. आणि याचे वॉरेट आपण चेंज पण करू शकतो. सपोज आपल्याला कुठला मिसाइल्स पण लावायचे ज्ञानांजली हे काय आहे की आपल्याला कुठे क्लाउड सीडिंग करायची आहे, कुठल्या जागेवर पाऊस येत नाहीये, तर आपण तिकडे हे वाला वॉरेट आपण म्हणजे जे मॅन्युअली आपण आता आजकाल जी टेक्नॉलॉजी आहे मॅन्युअली पाऊस आपण तयार करतो त्या पद्धतीसाठी आपण मॅनमेड पाऊस त्याच्यासाठी आहे. आपण ऐकतो ना दुबईमध्ये बरोबर. तिकडे तर मोठ्या प्रमाणात म्हणजे ते हेलिकॉप्टर आणि विमान वगैरे बाकी सगळ्या गोष्टी हे सगळे ट्रेनिंग पर्पसेससाठी. ओके सही आहे. थँक्यू सो मच इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. आता मी एक युनिक स्टॉल जवळ आलेलो आहे. त्या ठिकाणी तुम्ही ह्यांचे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे पण पाहू शकता. मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवेन नंतर. पण यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीचे ड्रोन्स आहेत. त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी सर आपका नाम? मेरा नाम मणिकंठा. ओके. और आप थोड़ा इन्फॉर्मेशन दे सकते हो आपके स्टॉल के बारे में जो भी आपका ये है? We are from Dr. MGR Aerospace from Chennai, based in Tamil Nadu. We manufacture agri drones. Okay. This is for all are the agricultural drones? No, only our main commercial product is agri drone, and we are also into defense drones and flood drones and fire protection. Fire protection. Fire protection what drones. is the main? What is this for? This is a powdered chemical drone. Fire powder, fire anti-protection. Okay. So right. on the blast, it will on the impact of fire, ball will blast. And that will. Yes, the ball will blast and it will extinguish the fire. Right. So it can carry a payload of four balls. Okay. So it has it can go up to a range of 400 meters in the air. Okay. And it can go area of 5 kilometers. 5 kilometers. 5 kilometers. That's great. So in the remote areas where fire engine can't reach, right. in that places, industrial areas, right. Remote areas. Okay. So within this less span of time, we can extinguish the fire by using this drone. Correct. And there will be a camera on downside. By using the camera, you can see the fire and we can precisely drop the ball. There is no camera in front of this drone? Front also will be there on the on this back is side. Okay. Back side. This is back side. Oh right. Okay, this is the back side and that is the front side. Thank you. So what is the kilogram of that ball? Each ball is carrying 1.2 kg. 1.2 kg. So it has a radius that means around 5 kg you can carry. Yes. Okay. And what is the range, or else within one battery how many hours you can It can fly up to 30 minutes. 30 minutes. 30 minutes in the air. That's great. And we also have during flood times in Chennai and everything, to rescue the people, and it will drop the life buoy from the air. Oh right. So, that is very nice idea. Yes. So and to carry the emergency safety food or anything, you can to deliver from the air. You can use this. Right. And it can withstand high winds or anything. Yes. Right. That will save your fuel also, because nowadays army is saving people, like they are delivering food via helicopter or else same like application, that. Okay, but without a helicopter or anything, we can do right. this. And what is the capacity for kilogram? Not kilogram, it can carry 2 to 3 life buoys. Right. And we also have student training, remote pilot training organization. Okay, so DGC approved? DGC approved, yes. Okay, how many days you have a training program? Also the students training pilot organization. Okay. It's a small category. It comes under small category. It's a 8 days program. 8 days program. 2 days would be online. And the remaining 5 days is fully offline. So student needs to go over there, or online you can teach? They need to go over there. Okay. In there we will train them in simulation. Okay. Practical simulation and real-time flying with our drones. That's great. With our drones, they will fly up to 8 hours. So they will get a manual flying experience. Okay. And we will teach them about everything, like troubleshooting and everything. Everything. Okay. How to troubleshoot a drone, how to fly the drone, how to assemble or disassemble the drone. Correct. Everything. And may I know the centers? Where are your centers? Sorry, 1 minute. We are at present we are located in Chennai, Tamil Nadu only. Okay. The course fee is 20,000, including GST. Okay, that's great. So these are the details. तुम्ही पाहू शकता या सगळ्या गोष्टी. अंडर वॉटर ड्रोन पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी.
आणि ह्याचा वापर हा समुद्रात किंवा नदीमध्ये किंवा कुठेही अशा वेगळ्या पद्धतीने संशोधन करायचं असेल तर अशा ठिकाणी करता येतं. तर तुम्ही पाहू शकता एक लाईव्ह डेमो आहे त्यांचा, त्यांनी डिस्प्ले केलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे अंडर वॉटर ड्रोन आहे. तर ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया यांच्याकडून. तर खूप वेगळ्या पद्धतीचे वॉटरप्रूफ तुम्हाला रिमोट वगैरे पण भेटेल त्यांचं आहे. आता एमिक्स कॉर्पोरेशनमध्ये. सर आपका नाम? सर मेरा नाम जय त्रिवेदी है. हाय जय. तो आप मुझे अब बता सकते हो कि ये जो मरीन टाइप मुझे दिख रहा है, मतलब ये वाटर में संशोधन, मतलब मराठी में रिसर्च, इंग्लिश में रिसर्च बोलते हैं, तो ये पानी में जो भी है उसके रिसर्च के लिए यूज़ किया जाता है. इसका मेन पर्पस क्या है? सर इसका मल्टीपल यूजेज है. पहले आपको मैं प्रोडक्ट समझा दूं. ये अंडर वाटर आरओवी है. ये पानी के नीचे 200 मीटर तक जा सकता है. 200 मीटर 200 मीटर तक जा सकता है. इसमें 2000 लूमन लाइट्स है, 4K कैमरा है, मल्टी बीम सोनार है और एक ग्रैबर आर्म है. सोनार टेक्नोलॉजी भी यूज किया गया? यस यस. ये मल्टी बीम सोनार है, ड्यूअल फ्रीक्वेंसी मल्टी बीम सोनार है. तो जब पानी मरकी है, पानी गंदा है, तो सोनार के यूज करके ऑब्जेक्ट फाइंड करके, एक बार ऑब्जेक्ट फाइंड हो जाए तो ग्रैबर से ग्रैब करके उसको ऊपर लेके आ सकते हैं. राइट. 100 kgs का वेट है. यूजिंग दिस टेथर यू कैन लिफ्ट अप टू द सरफेस. 100 kg? 100 kgs, क्योंकि ये एक बार ये ग्रैब कर लेगा तो 100 kgs तक का वेट ये आराम से उसको ग्रैब कर पाएगा. और ये यूजिंग द टेथर आप उसको ऊपर खींच सकते हैं. राइट. करेक्ट. तो बेसिकली अगर कोई ड्राउन विक्टिम है, कोई डूब गया है, करेक्ट, या फिर आपको किसी ने कोई ऑब्जेक्ट डाल दिया है पानी में, तो आप उसको फाइंड करके यूजिंग दिस कंट्रोलर उसको अप डाउन. वो भी मुझे वाटरप्रूफ दिख रहे हैं. ये स्प्लैश प्रूफ है, बट इसमें दूसरा वेरिएंट आता है जो पानी में भी आप ले जा सकते हो. ओके. मतलब आप अगर स्कूबा कर रहे हो तो आप यूज कर सकते हो वहाँ पे. तो वो भी ऑप्शन अवेलेबल है. बट ये जो है ये आप ऊपर से उसको ऑपरेट करके अप डाउन लेफ्ट राइट आप उसको ऑपरेट करके आपका ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट फाइंड करके उसको ऊपर लेके आ सकते हो. और 200 मीटर्स तो है, लेकिन कितने मिनट्स तक आप इसको पानी में लेके जा सकते हो? टेथर लेंथ 200 मीटर्स है. ओके. तो ओवरऑल आप उसको 200 मीटर्स के रेडियस में मिनट्स, कितना मिनट्स तक के ये 5 आवर्स तक चलता है. 5 आवर्स तक चलता है वन बैटरी चार्ज पे. बट द प्रॉब्लम इज अगर इस पे सोनार लगा हुआ है तो बैटरी टाइम कम हो जाएगा. राइट. एग्जैक्टली. सोनार तो यूज करेगा. वेरी नाइस. बहुत सही है, बहुत अच्छा इनोवेशन है. और फर्स्ट टाइम मैंने ऐसा ड्रोन देखा है कि जो पानी में चल रहा है, वाटरप्रूफ है. और मैं सोच भी रहा था कि ऐसे भी कुछ हो सकता है, लेकिन मुझे पता नहीं था. और मैं फर्स्ट टाइम ये ड्रोन एक्सपो में आया, जो की बहुत अच्छा एक्सपिरियन्स है. थँक्यू सो मच इन्फॉर्मेशन देण्याबद्दल. थँक्यू. तुम्ही आज ड्रोन एक्सपो मध्ये पाहिलातच. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो, वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करू शकतो. आणि जसं तुमच्याकडे कंपनी आहे तर तुम्ही सर्व्हिलन्ससाठी यूज करू शकता. शेती आहे तर शेतीसाठी ॲग्रिकल्चरल ड्रोन आहेत. तर मी आतमध्ये आल्यानंतर पाहिलं इकडे कोणती तरी एक गाडी उभी आहे, आणि ती गाडी पाहिल्यानंतर मला आता इन्फॉर्मेशन हवी आहे या गोष्टीची. तर तुम्हाला शेअर करतो. JSWची गाडी आहे. सर आपका नाम? My name is Ritin Chatrat. I am representing Gecomo SMB Private Limited, which is a 100% subsidiary of JSW Gecko Motors. We are manufacturing amphibious all-terrain specialist mobility vehicles which are designed to conquer extreme off-road terrain. Oh, yes. Can you please give some information about this vehicle? Yes. So as I mentioned, it is designed to conquer extreme off-road terrains like deep mud, slush, marshes, swamps, deserts, snow mountains and glaciers. And as it is amphibious, it can even float on water. So this vehicle can float also? Yes, this can float because the chassis of this is boat shaped, which helps it keep afloat, and the tires of this act as a pedal in the water. Oh, right. So these tires, the tire pressure can be maintained from 0.5 psi to 3 psi, and it can be done with a touch of a button from inside the cabin. These tires can be inflated and deflated. Oh, that's great. Also, another USP of the tires is that it carries an additional fuel barrel in it. Oh, correct. Which has a capacity of 58 liters. 58 liter for each tire? For each tire. So 58 into 4 plus the main fuel tank of 95 liters makes it 327 liters, and continuous operation of 60 hours is that this vehicle can provide. And it can climb an obstacle of as high as 1 meter in length. Can do a tilt of 30 degrees and incline and a decline gradient of 35 degrees. Wow, that's good. So you can use this vehicle in any situation. I can see some pictures over here. So wow, that's great. Nice innovation and nice product also. Thank you so much. Thank you so much for giving me this information. Have a great day. Thank you. Best of luck. ड्रोन्सच्या मोटरबद्दल माहिती आहे, ड्रोन्सच्या मटेरियलबद्दल आणि कसं बनवलं जातं,
त्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर सगळ्यात स्पेशल म्हणजे मी मरीन ड्रोन आज बघितला, जो पाण्यात आपण सर्व्हिलियन्स करू शकतो. पाण्यात 200 मीटरपर्यंत तो जातो आणि 5 तासपर्यंत चालतो. खूप मस्त आहे आणि खूप चांगले इनोव्हेशन आहेत. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. असेच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.